नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय शेअर बाजारामध्ये परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. वाढतं जिओपॉलिटिकल टेन्शन, जागतिक आर्थिक मंदीची चिंता आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची विक्रमी कमजोरी या पार्श्वभूमीवरती परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी केवळ जून महिन्याच्या पहिल्या 15 दिवसातच भारतीय शेअर बाजारातून तब्बल 62,853 कोटी रुपये काढून घेतलेत. परदेशी गुंतवणूकदारांच्या या मोठ्या विक्रीमुळे देशातील शेअर बाजारामध्ये चिंता वाढलेली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजेच NSDLच्या आकडेवारीनुसार 2026 मध्ये आत्तापर्यंत FIIनं भारतीय शेअर बाजारातून 2,87,000 कोटी रुपये काढून घेतलेत. मागच्या संपूर्ण वर्षात हा आकडा 1,66,000 कोटी रुपये इतका होता. यावरनं तुम्हाला परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा अंदाज येईल. वर्ष 2026 मध्ये फेब्रुवारी महिना वगळता प्रत्येक महिन्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातनं पैसे काढलेलेच आहेत. जानेवारीमध्ये 35,962 कोटी रुपये काढण्यात आले, तर फेब्रुवारीमध्ये काहीसा दिलासा मिळाला आणि FPIsनं 22,615 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक गेल्या 17 महिन्यातील सर्वोच्च गुंतवणूक होती. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये विक्रीनं सर्व विक्रम मोडले आणि बाजारातून 1,17,000 कोटी रुपये काढण्यात आले. एप्रिल आणि मे यामध्ये अनुक्रमे 60,847 कोटी आणि 32,963 कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली. तर जूनच्या जो काही पहिला आठवडा आहे आणि दुसरा आठवडा आहे म्हणजेच 15 दिवसांमध्ये पैसे काढण्याचा वेग वाढलेला आहे आणि 62,853 कोटी रुपये काढण्यात आलेत. तज्ज्ञांच्या मते येत्या आठवड्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका अनेक प्रमुख जागतिक घडामोडींवरती अवलंबून असेल. या घटकांमध्ये प्रामुख्यानं अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा आणि US फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा निकाल, त्यानंतर बँक ऑफ जापानचा व्याजदर निर्णय आणि जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांची निवेदनं यांवरती अवलंबून राहील. या निर्णयांवरूनच परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारामध्ये परत येतील की नाही, की विक्रीची लाट अशीच सुरू राहील हे ठरेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं FIIsनं भारतामध्ये सेलिंग वाढवलेलं आहे, ते कमी करण्याचं काही दिसत नाहीत. तर मग यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.